नमस्कार. मी सौ विशाखा मच्छिंद्रनाथ भोई. मी वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील शासकीय अप्रसंस्था अंबरनाथ येथे कार्यरत असून माझा ट्रेड आहे स्विंग टेक्नॉलॉजी. आज आपण बघणार आहोत स्लीव्जचे प्रकार. स्लीव्ज कटिंग करण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते दाखवते. सुरुवातीला कपडा लागणार आहे, टेलर चॉक लागणार आहे, मॅचिंग थ्रेड लागणार आहे, मेजरिंग टेप आणि कटिंग करण्यासाठी कात्री. हा कॉटनचा कपडा आहे, याचे आपण कटिंग करणार आहोत. स्लीव्ज कटिंग हे ड्राफ्टिंग आहे, प्लेन स्लीव्ज, बेल स्लीव्ज, बेल स्लीव्जचा डायग्राम आहे. त्याच्यानंतर आहे बिशॉप स्लीव्जचा डायग्राम आहे हा. त्यानंतर आहे लेग ऑफ मल्टन स्लीव्जचा डायग्राम आहे. ही आहे पफ स्लीव्ज. आता आपण फॅब्रिक कटिंग बघणार आहोत. हे फॅब्रिक कटिंग करायचं आहे स्लीव्जचं. मशीनवर आपण जेव्हा स्टिचिंग करतो तेव्हा आधी सुरुवातीला मशीन ही स्वच्छ पुसून घ्यायची, आजूबाजूचं क्लिनिंग करून घ्यायचं. का तर त्याची धूळ वगैरे असेल, तेल वगैरे असेल तर ते आपल्या जॉबला लागू शकतं, म्हणून ती आधी स्वच्छ पुसून घ्यायची. त्यानंतर प्रायमरी जी आहे तयारी करायची ते आहे थ्रेड कटर, टेलर चॉक, त्याच्यानंतर आहे मेजरिंग टेप. ह्या गोष्टी तुम्हाला कटिंग करण्यासाठी लागणार आहे आणि मॅचिंग थ्रेड लावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण सुरुवातीला प्लेन स्लीव्ज शिवतो आहे. फोल्ड करून घ्यायचा आहे. फोल्ड करून केल्यानंतर मी 5 नंबरची शिलाई मारली आहे. ही डबल फोल्ड करून आपण डायरेक्ट शिलाई मारू शकतो, नाहीतर मग एक फोल्ड करून आपण हेमिंग घालून ब्लाऊजला जशी साधी प्लेन स्लीव्ज असते त्याप्रमाणे आपण ही स्लीव्ज तयार करू शकतो. ही अशी हेमिंग घालायची आहे. हेमिंग झाल्यानंतर ही आहे हेमिंग आपण करतोय. ही झाली अशी हेमिंग. फिनिशिंग बघून घ्या. त्याच्यानंतर मी साईड शिलाई मारून घेते. 2.5 सेंटीमीटरची सीम अलाउन्स आहे, त्याला मी शिलाई मारून घेते आहे आणि ही स्लीव्ज मी टर्न करते. आता आपण करणार आहोत बेल स्लीव्ज. बेल स्लीव्जला पण खाली आधी फिनिशिंग करून घ्यायचे. थोडंसं फोल्ड करून घ्यायचं 0.5 सेंटीमीटरचा. हा फोल्ड करून घ्यायचा आहे व्यवस्थित. एक तर तुम्ही इस्त्री करा, नाही तर बोटाने असं त्याला प्रेस करून घ्या. हे प्रेस करून पूर्ण झाले आपले काठ की पुन्हा याला 1 सेंटीमीटरचा फोल्ड घ्यायचा आहे. हे बघा, एक तर मी बोटाने दाखवलं, नाही तर मग आपण असं प्रेस करून घेऊ शकतो. प्रेस केल्याने काय होतं की तुम्हाला डायरेक्ट स्टिचिंग करता येतं, फिनिशिंग पण व्यवस्थित येते. म्हणून आयनिंग करून घ्यायचं आहे आणि आपण डायरेक्ट याच्यावरती मशीनची शिलाई मारली आहे. मशीनची शिलाई मारून झाल्यानंतर खाली शिलाई मारली आणि वरती पण शिलाई मारली आहे. दोन्ही साईडला शिलाई मारून झाल्यानंतर 2.5 सेंटीमीटरचं सीम अलाउन्स घ्यायचं आहे आणि त्याला पुन्हा आपण साईड शिलाई मारायची आहे. ही साईड शिलाई झाली आहे. आता ही साईड शिलाई झाल्यानंतर मी ओपन उलटी करते स्लीव्ज. ती बघा, ही झाली आपली बेल स्लीव्ज. त्याच्यानंतर आहे बिशॉप स्लीव्ज. बिशॉप स्लीव्जला आपल्याला आधी कफ करून घ्यायचा आहे, कॅनव्हास लावायचा आहे, कफचं कटिंग करून घ्यायचं आहे. पेपर कटिंगनुसार आपण क्लॉथ कटिंग आणि कॅनव्हास कटिंग करून तो चिटकून घेऊन आपण ह्या शिलाई मारणार आहोत. शिलाई मारून झाल्यानंतर तुम्ही बघितलं आहे हा कफ तयार करते मी. हा कफ तयार होतो आहे. हा कफ तयार झाल्यानंतर बिशॉप स्लीव्जला जे खाली बॉटमला आहे तिथे मी प्लीट्स मारते. प्लीट्स मारा, नाही तर तुम्ही डायरेक्ट 5 नंबरची शिलाई मारून त्याला गॅदर्स पण करू शकतात. मी प्लीट्स मारते छोट्या छोट्या. तो प्लीट्स आपल्याला घ्यायची आहे बरोबर कफच्या साईजची आणि हा कफ आपल्याला अटॅच करायचा आहे. मेजरमेंट बघून घ्या व्यवस्थित बरोबर आहे की नाही, त्याप्रमाणे आपण कफ याला लावून घ्यायचा आहे. हा कफ लावून झाला आहे ते बघा, बघून घ्या व्यवस्थित. आधी हे करून घेतलं आहे मी, फोल्ड करून त्याला बरोबर फिनिशिंग केली आहे. कप बघा व्यवस्थित जॉईंट केलेला आहे. कप जॉईंट झाल्यानंतर 2.5 सेंटीमीटरचे सीम लावून सोडून मी ही पण स्लीव्ज आहे ती शिवून घेते. आता ही स्लीव्ज मी टर्न करते, राईट साईडला काढते कफ आणि ही झाली आहे आपली स्लीव्ज तयार. आता आपण बघणार आहोत लेग ऑफ मल्टन स्लीव्ज. वरच्या साईडला पप उंचवटा पाहिजे असतो, म्हणून एक मेथड आहे ती पहिली आहे गॅदर्सनी आपण 5 नंबरची शिलाई मारून
जिथून आपल्याला पफ पाहिजे तेवढ्या भागाला आपण 5 नंबरची शिलाई मारून घेतो. ही शिलाई मारून झाल्यानंतर एका साईडचा धागा मी पकडणार आहे आणि हळूहळू खेचून इथे मी गॅदर्स तयार करणार आहे. नंतर हे नॉट मारून घेते आणि पुन्हा याच्यावर तुम्ही 2.5 सेंटीमीटरची शिलाई मारू शकतो. त्याच्यानंतर आहे सेकंड प्लीट्स. नॉचेस द्यायचे घेऊन नॉचेस झाल्यानंतर आपण इथे छोट्या अशा प्लीट्स काढायच्या आहेत, जेणेकरून आपला छानपैकी असा पफ येईल. आता बघा छोट्या प्लीट्स टाकायच्या आहेत, जास्त मोठ्या टाकायच्या नाही आहेत, छोट्या घ्यायच्या आहेत. छोट्या आपण प्लीट्स टाकत आहोत. छोट्या प्लीट्स घ्यायच्या आहेत. जिथून मार्किंग केलेली आहे त्याप्रमाणे मी प्लीट्स घेत आहे. एका साईडला घेतल्यानंतर दुसऱ्या साईडला आता प्लीट्स टाकत आहे. ह्या प्लीट्स टाकताना बघून घ्या, जास्त मोठ्या पण घ्यायच्या नाही आपल्याला. हे बघा. आणि खालच्या साईडला काय करायचं आहे, डबल फोल्ड करून आपल्याला फिनिशिंग करायची आहे. याला मी डबल शिलाई मारणार आहे. ही डबल शिलाई मारून झाली की आपण याला 2.5 सेंटीमीटरचा सीम लावून सोडून शिलाई मारून घ्यायची आहे. ही बघा, ही शिलाई मारते मी 2.5 सेंटीमीटर सीम लावून सोडून. शिलाई मारून झाल्यानंतर मी ही राईट साईड काढणार आहे. आता ही झाली आपली लेग ऑफ मल्टन स्लीव्ज. शेवटची स्लीव्ज आहे आपली पफ स्लीव्ज. तर पफ स्लीव्जला आहे ना गॅदर्स किंवा तुम्ही प्लीट्स घालू शकतात. आधी आपण बघणार आहोत खालची फिनिशिंग आधी करून घ्यायची आहे. खालची फिनिशिंग झाल्यानंतर नॉचेस देऊन घ्यायचे आहे. सेंटर पॉईंट काढायचा आहे. एक तर तुम्ही प्लीट्स टाकू शकतात, नाहीतर गॅदर्स करू शकतात. हे बघा, मी गॅदर्स करते. 5 नंबरची शिलाई टाकली. धागा ओढून घ्यायचा आहे. धागा ओढून घेतल्यानंतर हळूहळू एक धागा ओढून घेऊन मी ही गॅदर्स टाकते. नॉट बांधली आहे. नॉट बांधून झाल्यानंतर हे सगळे गॅदर्स व्यवस्थित रचून घ्यायचे आहेत आपल्याला इक्वल साईडने. आणि त्याला मी नंतर 2.5 सेंटीमीटरची आपली शिलाई मारली आहे. त्याच्यानंतर आहे इलॅस्टिक. खाली वरती आपलं गॅदर्स झालेले आहेत. खाली मार्किंग करून घ्यायची 1-1 इंचाची. इलॅस्टिक घ्यायचं आहे. शेअर्स करायचं आपल्याला. इलॅस्टिक ओढून मी शिलाई मारते. इलॅस्टिक जेवढं खेचता येईल तेवढं छान अशी इथे शेअर्स येतील. मग त्याप्रमाणे मी इलॅस्टिक ओढून घेते. ही बघा, ही झाली आपली शेअर्स. आता हे 2.5 सेंटीमीटरचं सीम लावून सोडून मी शिवून घेतलं आहे. आता टर्न करू. ही झाली आपली पफ स्लीव्ज तयार.